मिथुन राशी 21 ते 27 एप्रिल 2025 साप्ताहिक राशीफल। साप्ताहिक राशीफलानुसार तुमच्यासाठी हा आठवडा कसा राहील? नवीन आठवड्याचा भाग्यशाली रंग, आठवड्याच्या काही टिप्स, भाग्यशाली क्रमांक, भाग्यशाली दिवस आणि मिथुन राशीसाठी हा आठवडा कसा राहणार आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊयात। मिथुन राशी ही राशी चक्रातील तिसरी रास आणि मिथुन राशीच्या राशीत जन्मलेले लोक जलद, बुद्धिमान आणि चपळ मानल्या जातात। जुळ्या मुलांचे चिन्ह असलेले हे लोक आकर्षक आणि मैत्रीपूर्ण असतात। त्यांचा जिज्ञासू स्वभाव आणि हुशारी त्यांना सामाजिक मेळावे आणि पार्ट्यांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनवते। ते केवळ चांगले संभाषणकर्तेच नाहीत तर चांगले श्रोते देखील आहेत। मिथुन राशीच्या चिन्हाखाली जन्मलेले लोक संभाषणादरम्यान इतरांना नवीन माहिती देखील देतात। यासाठी ते नेहमीच नवीन माहितीसह स्वतःला अपडेट ठेवतात। तर चला जाणून घेऊया मिथुन राशीचे 21 ते 27 एप्रिल 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे। मिथुन राशी या आठवड्यातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला अचानक कुठेतरी प्रवास करण्याची संधी मिळू शकते। हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। या प्रवासातून तुम्हाला एक नवीन संधी मिळू शकेल किंवा तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकेल। म्हणून जर तुम्हाला प्रवास करण्याची संधी या आठवड्यात मिळाली तर ती सोडू नका। शिवाय नोकरी करणाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी जे काही तणाव सुरू होते ते या आठवड्यात संपतील। तुम्हाला शांती आणि विश्रांती मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल। तुमचे सहकारीही तुमच्याशी चांगले वागतील। प्रेमाच्या बाबतीतही हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे। प्रेम संबंधात असलेल्यांना यश मिळेल आणि त्यांचे नाते अधिक मजबूत होईल। जर तुम्हाला कोणी आवडते आणि तुम्ही त्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो। हा आठवडा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरणार आहे। लोक काय म्हणतात ते काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापैकी कोणाचाही गैरसमज करू नये। या काळात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे। 21 ते 27 एप्रिलचा हा आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी क्रियाकलाप, संवाद आणि नवीन योजनांनी भरलेला असेल। या काळात तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळवून देऊ शकते। ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे, परंतु घाईघाईने किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे निर्णय घेणे टाळावेत। तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे। तुम्हाला जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात। या आठवड्यात तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित कराल आणि काही लोक लहान गुंतवणूक किंवा नवीन बचत योजना सुरू करू शकतात। तथापि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा बजेटवर परिणाम होऊ शकतो। या आठवड्यात आरोग्याची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता आहे, जरी तुम्हाला मानसिक ताण आणि झोपेचा अभाव असू शकतो। स्क्रीनवर घालवलेला वेळ कमी करा आणि ध्यान आणि योगाद्वारे मानसिक संतुलन राखा। मान, खांदे किंवा पाठीत सौम्य समस्या उद्भवू शकतात, परंतु नियमित व्यायामाने या समस्या दूर होऊ शकतात। मिथुन राशी 21 ते 27 एप्रिलच्या या आठवड्यात कौटुंबिक जीवनानुसार आठवड्याच्या मध्यात मुलांशी संबंधित एखाद्या मोठ्या समस्येवर तोडगा निघाल्यास तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल। या काळात जमीन आणि इमारतीच्या खरेदी विक्रीबाबतची इच्छा पूर्ण होऊ शकते। विशेष म्हणजे याचा तुम्हाला खूप फायदा होईल। या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या आई किंवा आजी आजोबांच्या घरातून विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे। कौटुंबिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे। आठवड्याच्या उत्तरार्धात प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल। प्रेमसंबंधात सुसंगता राहील। तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आनंदाचे क्षण घालवाल। वैवाहिक जीवन आनंदी राहील। मिथुन राशी 21 ते 27 एप्रिलच्या दरम्यान बुध ग्रह तुमच्या संवादावर प्रभाव पाडत आहे आणि परिवर्तनात्मकताला स्वीकारत आहे। तुमची बौद्धिक उत्सुकता वाढेल आणि निसर्ग जो शिकवण्यासाठी आणि नेटवर्किंगसाठी तुम्हाला आदर्श बनवत आहे। करिअरच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वरिष्ठांकडून चांगल्या सूचना मिळतील। आपले लक्ष सरकू देऊ नका। आपल्या लक्ष्याला पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी प्रभावीपणे सुनिश्चित करा। वेगवेगळ्या स्रोतांमधून तुम्हाला आर्थिक फायदे होऊ शकतात। अर्थपूर्ण संभाषणाद्वारे तुमचे नातेसंबंध अधिक दृढ बनवा। वैयक्तिक बंधन, गैरसमज दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे स्वतःला व्यक्त करा। अविवाहित लोकांनी तुम्ही ओळखीद्वारे एखाद्या व्यक्तीला भेटू शकता। दैनंदिन दिनचर्येत स्वतःला गतिशील आणि शारीरिक कल्याणासाठी रिचार्ज सुनिश्चित करा।
सामाजिक संवाद उत्साह आणू शकतात. ऊर्जा पुनर्संचित करण्यासाठी एकांतात लक्ष ठेवा. सर्जनशील प्रयत्नांमध्ये भर घाला, यामुळे तुम्हाला समाधान आणि ओळख मिळेल. निसर्गाची शांतता शोधा. फायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी आणि परिवर्तनात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास आणि आशावाद तुम्हाला पुढे घेऊन जाईल. मिथुन राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा तपकिरी आहे. भाग्यशाली अंक 3 आहे. भाग्यशाली दिवस शुक्रवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील आणि तुमचा आदर वाढेल. एकंदरीत पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे.